तर बोरिवलीतील व्यापाऱ्यांच्या मोर्चावरून मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आपल्यासोबत नयन कदमजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल? बोरिवलीच्या व्यापारी आहेत, त्यांनी मोर्चा काढला होता, त्यामध्ये भाजपचे फोटो, नेत्यांचे फोटो का असं तुम्ही प्रश्नसुद्धा उपस्थित केला, तर काय म्हणाल बोलण्याबद्दल? असं आहे, सरकार भाजपची आहे। बोरिवलीमध्ये जवळजवळ 40-45 वर्ष नगरसेवक भाजपचा, आमदार भाजपचा, खासदार भाजपचा, म्हणजे बोरिवलीची सत्ता 40 ते 45 वर्ष भाजप म्हणजे उपभोगते। फेरीवाले वाढले म्हणून मोहाम होते, ट्रॅफिक वाढले म्हणून मोहाम होते। हे करत काय होते इतकी वर्ष? आज संजय उपाध्याय आले पार्ल्यातनं, त्यांना काय माहिती आहे बोरिवलीची जाण काय आहे? रस्त्यावरती उतरतो, स्टंटबाजी करतो तो माणूस। त्यांनी फेरीवाल्यांच्या गाड्याही तोडल्यात, मग आज मोर्चा का काढला फेरीवाल्यांच्या विरोधात? पहिली गोष्ट तर संजय उपाध्याय, म्हणून मी बोललो ना, हे लोक स्टंटबाजी करतात। मला वाटतं संजय उपाध्यायांनी 1 वर्षामध्ये बोरिवलीतल्या प्रत्येक कन्स्ट्रक्शनवर साईडवरती गेला आहे आणि आरोप केला आहे की ते बांगलादेशी आहेत। मग एक तरी मला केस दाखवावी संजय उपाध्यायची ज्यांनी बांगलादेशी पकडलाय। त्या गणपत पाटील मग नगरमध्ये बांगलादेशी आहेत, गेला का तिकडे? पकडला का एकतरी बांगलादेशी? फेरीवाल्यांवरती हा बोलतोय कारवाई करा, बांगलादेशी फेरीवाले आहेत, कारवाई केली का त्यांनी? फसवणूक करायची, दिशाभूल करायची आणि फक्त काय जुमले पे जुमला, ह्याच्या पुढे काय नाही आहे। ते फक्त पैसे कमवायला आले ते लोक। आणि भूषण पाटीलचा विषय बोललं तर भूषण पाटील काँग्रेसचा आज पदाधिकारी आहे, विधानसभा लढला, लोकसभा लढला आणि भाजपच्या मोर्चात जातो। मूर्ख माणूस आहे। तर एकीकडे पाहिलं तर भाजपने व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, मात्र मनसेकडनं तो भाजपचाच मोर्चा आहे असं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।